नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजपची सत्ता येताच शहरात कचरा कोंडी, अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ. घंटागाडी चालकांच्या संपामागे कोणाचा हात आणि का? आरआरसी न्यूज इफेक्ट. महापौरांच्या प्रभागात स्वच्छता मोहिमेला वेग. शहरातील सर्व प्रभागाच्या स्वच्छतेचे काय? प्रश्न कायम. पोलीस भरतीसाठी एसपी अर्चित चांडक यांचा अभिनव उपक्रम. उमेदवारांना दिल्या गेली गेस्टची ट्रीटमेंट, केली राहण्याची सोय. प्रेमवीरांना रोखू शकतील का अमरावती पोलीस? अंबानगरीत व्हॅलेंटाईन डेचा उत्साह शिगेला. अशी कशी लागली भंगार स्क्रॅप बसला आग? आगीची चौकशी होण्याची गरज होते व्यक्त. आता सविस्तर बातम्या. शहरात भाजपची सत्ता स्थापन होऊन महापौरांनी सूत्रे हाती घेताच कचरा घंटागाडी चालकांनी पुकारलेल्या संपामुळे अकोल्याची स्वच्छता अवस्था कोलमडली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष विकासाचे दावे करत असताना दुसरीकडे सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने सत्तारूढ पक्ष आहे तरी कुठे, असा संतप्त सवाल अकोलेकर विचारत आहेत. नागपूरच्या अर्बन इन्व्हायरमेंट कंपनीच्या चाचाला कंटाळून घंटागाडी चालकांनी आज संपाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता येताच हे आंदोलन का पेटले? या आंदोलनामागे कोणाचा राजकीय हात आहे का? याचा तपास होण्याची गरज आता वर्तवली जात आहे, कारण याचा थेट संबंध अकोलेकरांच्या आरोग्याशी आहे. एकीकडे 10वी-12वीची परीक्षा सुरू झाली असताना असे आंदोलन शहराच्या एकूणच आरोग्याला बाधा आणणारे आहे. अकोला शहराची कचरा संकलन व्यवस्था ज्या कंपनीवर अवलंबून आहे त्या कंपनीकडून चालकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप आज आंदोलकांनी केला. आमचं हे आंदोलन आहे, आमच्यावर अन्याय होत आहे. आम्हाला वसुली हे करायला लावत आहेत की वार्डामधून तुम्ही वसुली करून आणा, तर आम्ही तुम्हाला पेमेंट देतो. वसुलीचा मुद्दा असा आहे की यांचं म्हणणं आहे आमच्या गाडीले प्रत्येक गाडीले 30 ते 40 हजार रुपये खर्च लागत आहे, तुम्ही 50 हजार रुपये वसूल करून आणा, तर आम्ही तुम्हाला पेमेंट देतो. पेमेंट हे 2 महिने झाल्याच्या नंतर पेमेंट देत आहे. आणि PF नंबर आम्हाला अद्याप दिलेला नाही, आमचा PF जमा झालेला नाही. 5 महिने झाले आमचा PF कापत आहे. ते दर महिन्याला 3000 रुपये PF SI कापत आहेत, पण आम्हाला कुठली सुविधा दिलेली नाही आहे. PF नंबर दिलेला नाही आहे, SI कार्ड दिलेलं नाही आहे आणि टायमिंगवर यांनी पेमेंट पण देत नाही आहे. कंपनीला आमची माग अशी होती की बा तुम्ही जॉईनिंग लेटर द्या, आय कार्ड द्या, सुरक्षा किट द्या. त्याच्या या अतिरिक्त ते काही देत नाही आहेत. आम्हाला जॉईनिंग लेटरसुद्धा दिलेलं नाही आहे आजपर्यंत. महापालिकेसमोर झालेल्या या आंदोलनात शिवसेना नगरसेवक सागर भारुका सहभागी झाले होते. त्यांनी शिष्टमंडळासह उपायुक्तांची चर्चा केली. शहरात दररोज सुमारे 200 ते 250 टन कचरा गोळा होतो. 150 घंटागाड्या अचानक बंद झाल्याने गल्लोगल्ली कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासक राज संपल्यावर सुराज्य येईल ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. आरआरसी न्यूजने महापौर शारदा खेडकर यांच्याशी संपर्क केला, पण त्या उपलब्ध नव्हत्या. उपमहापौर अमोल गोगे यांनी व्यवस्था सुरळीत होईल असे आश्वासन दिले आहे. आज मनपामध्ये जेही आंदोलन करण्यात आलं होतं, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो की हा प्रकार काय आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचे विभाग प्रमुख आणि त्यांनी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला त्यांच्यासोबत बसून आम्ही चर्चा करू आणि जोही मार्ग निघेल व्यवस्थित सुरळीत शहरासाठी जो प्राधान्याचा राहील आम्ही त्याला महत्त्व देऊ आणि ते काम व्यवस्थित करून घेऊ. महापौरांच्या प्रभागातच नागरी समस्या मोठ्या प्रमाणात असतील तर अन्य प्रभागाचे काय, अशी विचारणा आता होत आहे. परंतु आता प्रभागातील स्वच्छता तसेच नाल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. हा विषय आरआरसी नेटवर्कने लावून धरला होता, त्याचा योग्य परिणाम दिसून येत आहे. शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौराच्या स्वतःच्या प्रभागात जर नागरी समस्यांचे डोंगर असतील तर इतर प्रभागांची काय अवस्था असेल, असा सवाल अकोलेकरांकडून विचारला जात होता. प्रभाग क्रमांक 15 मधील अस्वच्छता आणि रखडलेली कामे यावर आरआरसी न्यूजने सडेतोड बातमी प्रसारित केली होती.
या बातमीचा धडाकेबाज परिणाम झाला असून आता या प्रभागात स्वच्छता मोहिमेसह नाल्यांचे बांधकाम वेगाने सुरू झाले आहे. महापौरांच्या प्रभागात स्वच्छता राहावी आणि नागरिकांना किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात ही एक सामान्य अपेक्षा असते. मात्र काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 15 मध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. हाच जनक्षोभ RRC न्यूजने आपल्या बातमीतून मांडला होता. या बातमीची दखल घेत प्रशासनाने आता तातडीने कामाला सुरुवात केली आहे. सध्या प्रभागात नाल्यांचे बांधकाम आणि साफसफाईचे काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. केवळ महापौरांचाच प्रभागच नव्हे तर संपूर्ण अकोला शहर स्वच्छ व्हावे आणि विकासाचा हा झंझावत प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचावा अशी भावना आता अकोलेकर व्यक्त करत आहेत. RRC नेटवर्कच्या या भूमिकेमुळे प्रभागातील रखडलेल्या कामांना गती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दर्शकों, हाल ही में हमने एक न्यूज़ दिखाई थी आपको महापौर के वार्ड की, जहां पर एक नाला अधूरा बनाकर छोड़ दिया गया था, जहां पर पूरी गंदगी थी, शराब की बोतलें पड़ी थी, जहां पे मंदिर भी था. ये एक न्यूज़पेपर के ऑफिस के सामने का परिसर है. खबर का असर क्या हुआ ये आप देख सकते हैं. RRC की खबर का असर, जो नाली थी अब बड़ा नाला बनाया जा रहा है ताकि इसमें कोई तरह का कचरा ना रहे. ये देखिए, आप पूरा तोड़ दिया गया है. जो यहाँ तक नाली थी उसे तोड़ दिया गया है और ये पूरा यहाँ से वहाँ तक साफ कर दिया गया है. यहाँ पर अब शायद लाइट की व्यवस्था भी हो चुकी है. अगर आपके वार्ड में भी इस तरह की कोई समस्या है जो सुलझ नहीं रही हो तो आप RRC न्यूज़ से संपर्क करें, क्योंकि RRC आपकी ही आवाज़ है. हमने आपकी ही आवाज़ को बुलंद कर कर उन लोगों तक पहुंचाया था जहां पर उसको न्याय मिल सके. आज स्थानीय नागरिकों ने RRC को आभार व्यक्त किया है कि उनकी वजह से यहाँ पर एक अच्छी प्रॉपरली साफ सफाई भी हो गई है और नाली जो कि आधी बनाकर छोड़ दी गई थी वो भी अब पूरी तरह से बनाई जा रही है. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात अकोला पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला आजपासून अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने सुरुवात झाली आहे. केवळ भरतीच नव्हे तर बाहेरगावून येणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशासनाने राहण्याची सोय केली आहे. तसा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. उमेदवारांना गेस्टची ट्रीटमेंट देत त्यांच्या राहण्याची केलेली सोय शहराबाहेर उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण करत आहे. अकोला पोलीस दलातील 161 पदांच्या भरतीसाठी आज बुधवार 11 फेब्रुवारीपासून पोलीस मुख्यालय मैदानावर मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. एकूण 11,784 उमेदवारांचे भवितव्य या प्रक्रियेत ठरणार आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केवळ कडक सुरक्षाच नव्हे तर उमेदवारांच्या सोयीसाठी उचललेल्या पावलांमुळे या भरती प्रक्रियेचे सर्वत्र कौतुक होत आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः कमान सांभाळली. भरतीसाठी येणाऱ्या मुलामुलींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अकोला पोलीस प्रशासनाने निमवाडी येथील पोलीस हॉलमध्ये उमेदवारांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आहे. राज्यात अशा प्रकारे पोलीस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन उमेदवारांच्या निवासाची सोय करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. सकाळी 8 वाजता कागदपत्रांच्या छाननीनंतर प्रत्यक्ष मैदानावर उमेदवारांचा कस लागला. धावणे, गोळाफेक आणि लांब उडी अशा शारीरिक चाचण्यांमध्ये तरुण तरुणी आपला घाम गाळत आहेत. या प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता असून कोणतीही गडबड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी केलेली निवासाची सोय आणि पाण्याचे नियोजन यामुळे लांबून आलेल्या उमेदवारांना मोठा आधार मिळाला आहे. चौदा फेब्रुवारी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे अंबानगरीत उत्साहात साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. तरुण तरुणींमध्ये या दिवसाबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. प्रेम, मैत्री आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी अनेकांनी खास नियोजन केले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या नियोजनासाठी शहरातील गिफ्ट सेंटरमध्ये दिवसभर गर्दी पाहायला मिळते. येथे लाल गुलाब, आकर्षक गुलदस्ते, चॉकलेट बॉक्स, हृदयाच्या आकाराचे केक, टेडी बेअर, शुभेच्छा कार्ड, परफ्यूम, घड्याळे आणि विविध सुंदर भेटवस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. कॅफे, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये कॅन्डल लाईट डिनर, खास सजावट आणि ऑफर्समुळे तरुणांची उपस्थिती लक्षणीय दिसून येत आहे. काहींनी एकमेकांना हस्तनिर्मिती भेटवस्तू, फोटो फ्रेम्स आणि खास संदेश देऊन हा दिवस अधिक संस्मरणीय करण्यासाठी नियोजन केले आहे. व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून नात्यांमध्ये विश्वास,
समजूतदारपणा आणि आपुलकी वाढवण्याचा दिवस असल्याचे इथे आलेल्या तरुणाईंनी सांगितले. एकूणच अंबानगरीत आनंदी वातावरणात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरता पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले असून छत्री तलाव, वडाडी गार्डन व इतर ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. सियाराम गिफ्ट सेंटर आहे आणि इथे खूप अशा सुंदर सुंदर वस्तू 14 तारखेला येत्या व्हॅलेंटाईन डे जो साजरा होणार आहे त्याकरिता खूप सुंदर वस्तू अशा दिसायला मिळत आहे आणि त्याची किंमत जी आहे मार्केट रेटपेक्षा फार कमी दरामध्ये आहे आणि जे गिफ्ट 5,000 किंवा मग 100 रुपयापासून तर 5,000 ज्या गिफ्टची किंमत आहे ते इथे फार कमीमध्ये दिल्या जात आहे. तर बघूया आपण काय काय आहे आणखी नवीन. आपल्या शॉपमध्ये खूप सुंदर गिफ्ट आहे व्हॅलेंटाईन डे करता जो आता येणारा व्हॅलेंटाईन डे आहे त्याच्याकरता. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की तुमच्या शॉपमध्ये जी आता गिफ्ट आहे ती कशी तुम्ही देत आहे? हमारे शॉप में तो 20 रुपये से लेके तो 3,000 से 4,000 तक की गिफ्ट पड़ रही है और बहुत अच्छा रिस्पॉन्स है. और गिफ्ट तो आप देख रहे हो इस तरह से और काफ़ी लेने वाले भी हैं. रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला ह्या दिवसाचा? रिस्पॉन्स तो बहुत अच्छा है और माल मंगाना पड़ रहा है हमें. और अच्छा है रिस्पॉन्स. गर्ल्स बॉयज़ के तो ये तो डेज चल रहे हैं वो तो है. वही तो ये चल रहे हैं. ये तो अच्छा रिस्पॉन्स है. बस हमको माल मंगाना पड़ रहा है. रेट में एक से एक सभी कैरेक्टर के किचन हे खूप सुंदर दिसून राहिलं. जो एक से एक सुंदर किचन दिखते हमारे यहाँ पे अवेलेबल है जो सभी होलसेल रेट में मिले जाते हैं. सारी चीज़ें बहुत अच्छी रहती है. व्हॅलेंटाईन डे करता गिफ्ट नहीं देता है का? वो भी लेना है. कुछ पसंद आ रहा है आपको? जी मुझे तो क्रीम्स वगैरह बहुत पसंद आ रही है. राधा कृष्ण, खाटू श्याम, ये सारी चीज़ें बहुत अच्छी है इधर. बस वही लेना चाह रहे हैं. हे? आवडतंय का काही तुम्हाला पण काही असं गिफ्ट आवडतंय का इथे? आपको कोई गिफ्ट ऐसे यहाँ पे पसंद आ रहा है? बिल्कुल बहुत सी चीज़ें हैं जो पसंद आ रही है. जैसे कि ये फ्रेम मुझे मेरे रूम के लिए बहुत पसंद आ रही है. और भी काफ़ी सारी चीज़ें जो बहुत अच्छी है. मैंने पहले भी यहाँ से शॉपिंग करी है. बहुत अच्छी चीज़ है. और प्राइस में कैसे लगता है आपको? प्राइस एकदम रिजनेबल है. आपको दूसरी जगह से कंपैरिजन में हम कम ही मिलेगा और बहुत अच्छे रेट से. अकोला येथील सिटी कोतवाली परिसरात बिंदीघर दुकानाचं अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मनपाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. बिंदीघर दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या एका विवाहित महिलेचा विश्वास संपादन करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दुकान मालकासह अन्य 4 आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर बिंदीघर दुकानाचे अतिक्रमण हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. जनभावनेची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत बिंदीघरचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. या मोकळ्या जागेवर भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने रस्ता बांधण्याचे काम सुरू केले आहे. पूर्वी या अतिक्रमणामुळे हा रस्ता अत्यंत अरुंद झाला होता, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असे. मात्र आता रस्ता रुंद होत असल्याने सिटी कोतवालीच्या मागील भागात जाणाऱ्या नागरिकांसाठी दळणवळण सोयीचे होणार आहे. महानगरपालिकेच्या या सकारात्मक पुढाकाराबद्दल शहरवासियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 12वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. इंग्रजी विषयाचा पेपर दरम्यान वाशिम जिल्ह्यातील 3 परीक्षा केंद्रांवर एकूण 20 विद्यार्थी रंगेहात पकडले गेले. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यात 12वीची परीक्षा 74 परीक्षा केंद्रांवरती सुरू झाली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रांवरती सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील 6 भरारी पथके तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील 27 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणीच्या पथकाने मानोरा तालुक्यातील परीक्षा केंद्रांची तपासणी केली.
त्या दरम्यान शेंदुरजना अढावमधील ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यामधील तपासणीमध्ये 2 विद्यार्थी कॉपी करताना मिळून आले, तर दुसरीकडे रुईगोस्तावरील ज्युनियर कॉलेज 4 वर्ग खोलीच्या तपासणीमध्ये 17 विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. तसेच किनीराजामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांनी स्वतः एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत गोवा व मध्य प्रदेशात निर्मित देशी विदेशी मद्यांचा साठा जप्त केला. अंड्यांच्या कागदी कॅरेटमध्ये लपवून नेण्यात येणारे 683 बॉक्स मद्य हस्तगत करण्यात आले. सुमारे 1 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील 3 अज्ञात आरोपी फरार आहेत. विभागीय उपआयुक्त डॉक्टर पराग नवलकर अमरावती यांनी माहिती दिली. वर्धा जिल्ह्यातील अलीपुरा येथील प्रशांत चंदनखेडे हा दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 10 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री प्राप्त माहितीनुसार राळेगाव अलीपूर महामार्गावरील कमळेश्वर फाट्यावर सापळा रचण्यात आला. तपासणी दरम्यान अशोक लेलँड कंपनीचा MH04 HD 0298 क्रमांकाचा कंटेनर अडवण्यात आला. पाहणीत कंटेनरमध्ये अंड्यांचे कागदी बॉक्स दिसून आले, मात्र ते खाली उतरून तपासणी केली असता गोवा मध्य प्रदेश निर्मित मद्यांचे 613 बॉक्स आढळून आले. यानंतर टाटा कंपनीचे योद्धा 1700 मालवाहू वाहन तपासले असता त्यामध्ये देशी मद्याचे 30 बॉक्स सापडले. मद्य भरण्यासाठी घटनास्थळी येणारे 3रे वाहन संशय आल्याने वर्धा जिल्ह्याकडे पसार झाले. वर्धा हद्दीत पाठलाग करून किया सेल्टॉस क्रमांक MH29 BV 7227 या कारची तपासणी केली असता त्यामध्ये देशी मद्याचे आणखी 40 बॉक्स आढळले. 3ही वाहने जप्त करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. डॉक्टर नवलकर व गणेश पाटील नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संबंधित जिल्ह्यातील अधीक्षकांच्या समन्वयाने यवतमाळचे निरीक्षक PS बोढारे यांनी स्थानिक पथक व अमरावती विभागीय भरारी पथकाच्या मदतीने कारवाई केली. आपल्याला गुप्त स्रोताकडून आपल्याला माहिती मिळाली होती की वर्धा आणि यवतमाळच्या बॉर्डरला असे डुप्लिकेट किंवा परराज्यातील मुद्देमाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री बोडारे जे निरीक्षक आहे यवतमाळचे ते आणि आमचे DFSचे म्हणजे विभागीय भरारी पथक यांना आम्ही सूचना दिल्या. त्यांनी ते रात्री त्या ठिकाणी गस्त घातली आणि या गस्तीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल सापडण्यात आलेला असून तो गोवा निर्मित आहे आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा देखील मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे. साधारणतः हा 1,05,00,000 मुद्देमाल आहे आणि हा मुद्देमाल आपण हस्तगत केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो महसूल आहे तो आपण वाचवलेला आहे. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या बॉर्डरवर झाली. कमळेश्वर फाटा या ठिकाणी एक कंटेनर पकडण्यात आला आहे आणि एक संशयित वाहन त्याच ठिकाणी पकडलं आहे. परंतु एक वाहन वर्धेतून येत असताना वर्धा जिल्ह्यातून काही मुद्देमाल येत असताना त्याला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. ते परत रिटर्न वर्धा जिल्ह्यात जात होतं. त्या वर्धा जिल्ह्यात जाताना बॉर्डरवरच वर्धेच्या बॉर्डरवर त्याला आम्ही पकडलेला आहे आणि हा प्रथमदर्शनी मुद्देमाल हा वर्धा येथील अलीपूर येथील प्रशांत चंदनखेडे यांचा आहे हे दिसून येते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी सातत्याने संवाद ठेवून त्यांची प्रत्येक अडचण सोडवण्यात येईल, तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज दिली. जिल्ह्यात गत 2 वर्षातील सुमारे 250 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून संवाद कार्यक्रमाचे नियोजन भवनात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी या कुटुंबांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. अडचणी तत्काळ सोडवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या, कुटुंबातील व्यक्ती गेल्याची भरपाई कशातून होत नाही, मात्र अशा कुटुंबांच्या अडचणी सोडवून त्यांना विविध योजनांचा लाभ देऊन दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सर्व अडचणींचे निराकरण पुढील 10 दिवसात करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाशी मनसिंग मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याची घटना समोर आली आहे. समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. वाशी मनसिंग मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी महामंडळाची बस रस्त्याखाली उतरून उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समोरून येणाऱ्या एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे बस रस्त्यावर खाली उतरली आणि उलटली. अपघातानंतर बसमधील प्रवाशांना रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने बाहेर काढले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसची अवस्था पाहता मोठा अपघात झाल्याचे जाणवत होते. या घटनेत काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळपासच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातामुळे घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी वेदनेने विव्हळणाऱ्या काही महिला प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी धीर देण्याचे काम केले. शिवनी ते मलकापूर दरम्यान महामार्गावर एक भंगार बसला क्रेनच्या सहाय्याने नेले जात असताना भीषण आग लागली. बसचे टायर अतिउष्ण झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती. अकोला शहराजवळील नॅशनल हायवेवर शिवनी ते मलकापूर दरम्यान आज बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास एका भंगार बसला अचानक आग लागली. ही भंगार बस क्रेनच्या सहाय्याने ओढून नेली जात असताना घर्षणामुळे बसचे टायर प्रचंड तापले आणि त्यांनी पेट घेतला. या घटनेमुळे हायवेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, तर वाटसरू आणि इतर वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टायर जळाल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट आणि दुर्गंधी पसरली होती. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भाजपची सत्ता येताच शहरात कचरा कोंडी, अकोलेकरांच्या आरोग्याशी खेळ. घंटागाडी चालकांच्या संपामागे कोणाचा हात आणि का? RRC न्यूज इफेक्ट. महापौरांच्या प्रभागात स्वच्छता मोहिमेला वेग. शहरातील सर्व प्रभागाच्या स्वच्छतेचे काय? प्रश्न कायम. पोलीस भरतीसाठी SP अर्चित चांडक यांचा अभिनव उपक्रम. उमेदवारांना दिल्या गेली गेस्टची ट्रीटमेंट, केली राहण्याची सोय. प्रेमवीरांना रोखू शकतील का अमरावती पोलीस? अंबानगरीत व्हॅलेंटाईन डेचा उत्साह शिगेला. अशी कशी लागली भंगार स्क्रॅप बसला आग? आगीची चौकशी होण्याची गरज होते व्यक्त. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.